नमस्कार मित्रांनो. आजच्या लेक्चरमध्ये आपण डेटा केला जातो हे पाहणार आहोत. लास्ट लेक्चरमध्ये आपण सिलेक्ट स्टेटमेंट कशा प्रकारे यूज केलं जातं SQL मध्ये हे पाहिलं होतं. कारण सिलेक्ट स्टेटमेंट शिवाय आपण काहीच काम करू शकत नाही. बट बऱ्याच वेळा आपल्याकडे खूप सारा डेटा असतो. आपल्याला पर्टिक्युलर रेकॉर्डसाठी चेक करायचं असतं. त्यावेळेस आपण फिल्टरिंग कंडिशन वापरतो. तर या केसमध्ये देर आर टू टाइप्स ऑफ फिल्टरिंग. दोन प्रकारे आपण फिल्टरिंग करू शकतो. एक तर आपण नॉर्मल फिल्टरिंग करू शकतो. जसं आपण नॉर्मल फिल्टरिंग करतो विदाउट एनी ॲग्रिगेशन फंक्शन न वापरता, त्यावेळेस आपण वेअर कंडिशन वापरतो. ज्यावेळेस आपण ॲग्रिगेशन करतो, तर ॲग्रिगेशन नंतर आपल्याला ज्यावेळेस फिल्टरिंग करायचं असतं, त्यावेळेस आपण काय सम, ॲव्हरेज, काउंट वगैरे करतो आणि त्याच्यावरती आपल्याला फिल्टरिंग करायचं असतं, त्यावेळेस आपण हॅविंग कंडिशन वापरतो. तर दोन प्रकारचं फिल्टर आहे, वेअर अँड हॅविंग. तर आपण मागच्या लेक्चरमध्ये टेबलमध्ये डेटा इन्सर्ट केला होता. तेच टेबल आपण इथून पुढे प्रत्येक असाइनमेंटसाठी वापरणार आहोत. सो डोंट वरी. पण मित्रांनो, माझी कळकळीची विनंती आहे, तुम्ही प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. आय एम ऑलवेज टेलिंग टू माय ऑल स्टुडंट्स. तर कृपया करून मराठी मुलांना आपण कम्युनिकेशनमध्ये मागं पडतो, पण टेक्निकल स्किलमध्ये आपण मागं नाही पडलं पाहिजे. टेक्निकल स्किल तुम्ही स्ट्रॉंग बनवा. म्हणून मला प्रयत्न असतो की मराठीमध्ये काही व्हिडिओ बनवू आपण. तर आपण ज्यावेळेस कोणत्याही डेटाबेस वरती काम करण्या अगोदर आपण त्या डेटाबेसला सिलेक्ट करायचं असतं, म्हणजे यूज कमांड वापरायची. बरोबर का? यूज कमांड वापरले आहे मी. आता आपण पहिला टेबल बघू, सिलेक्ट स्टार फ्रॉम मेंबर. स्टार का वापरतो, तर आपल्याला त्या टेबलमध्ये सगळे कॉलम्स हवे असतील तेव्हा. प्रोडक्ट टेबल पण रन करून दाखवतो. ह्याच्यामध्ये 106 रेकॉर्ड आहेत. ट्रान्झॅक्शन डिटेल मध्ये अराउंड आय थिंक 5000 रेकॉर्ड आहेत. ट्रान्झॅक्शन हेडर मध्ये अराउंड 1000. ओके, गुड. तर आपण वेअर अँड हॅविंग कंडिशनचा मी तुम्हाला डिफरन्स सांगितला आहे, कधी कोणती गोष्ट वापरायची. तर आपण डायरेक्ट क्वेश्चन कडे जाऊ. क्वेश्चन काय सांगतो? शो ओनली दोज मेंबर हू रजिस्टर्ड इन स्टोर आयडी. तर ऑब्विसली हा क्वेश्चन मेंबरच्या टेबलवरती डिपेंड आहे. आपण मेंबरचा टेबल पहिल्यांदा रन करून पाहू. तर शो ओनली असे मेंबर दाखवा जे फक्त स्टोर आयडी 2 मध्ये रजिस्टर झालेत. तर आपल्याकडे स्टोर आयडी किती आहेत बघा. मिनिमम ओके 1 आहे, मॅक्सिमम 3, म्हणजे 1, 2, 3 आपल्याकडे रजिस्टर आयडी आहेत. पण क्वेश्चन मध्ये त्यांना काय हवंय? आपल्याला हवाय फक्त स्टोर आयडी 2 मध्ये रजिस्टर झालेले मेंबर हवेत, म्हणजे ऑल रेकॉर्ड पाहिजेत. सिलेक्ट स्टार फ्रॉम मेंबर. फिल्टरिंग कंडिशन वापरताना वेअर वापरायचं. वेअर कोणत्या कॉलम वरती करायचं आहे? स्टोर आयडी. स्टोर आयडी इज इक्वल टू 2. इट इज व्हेरी सिम्पल गाईज, डोंट वरी. बघा, आता आपल्याकडे 101 रेकॉर्ड आहेत. आपण हे रन केल्यानंतर किती येतात बघू. ओनली 19 रेकॉर्ड फक्त आले आहेत बघा. चेक करायचं तुम्ही, चेक करू शकता. याच फक्त स्टोर आयडी 2 मधले रेकॉर्ड आले आहेत. तर एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेन. तुम्हाला कोणतीही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये लिहू शकता. तर आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ. सेकंड क्वेश्चन काय आहे? सिलेक्ट रेकॉर्ड्स हू रजिस्टर बिटवीन 1 जानेवारी 2018 टू 31 जुलै 2018. 1 जानेवारी 2018 ते 31 जुलै 2018 पर्यंत आपल्याला रेकॉर्ड हवे आहेत. आपल्याकडे कितीपर्यंत रेकॉर्ड आहेत मॅक्झिमम बघा. एक मिनिट, मेंबर वरती आपण पाहू. आपल्याला स्टार्ट झालाय जानेवारी मध्ये 12 तारखेला. मॅक्झिमम रेकॉर्ड आहे 26 डिसेंबर. पण आपल्याला पाहिजे की 1 जानेवारी 2018 ते 31 जुलै 2018च्या मधले रेकॉर्ड.
असे मेंबर जे ह्या पिरियड मध्ये रजिस्टर झाले. वेअर कंडिशन विच कॉलम सिलेक्ट फर्स्ट कॉलम नेम रजिस्टर डेट. काय करायचं आहे तर ह्या दोन्ही डेटच्या मध्ये जायचं आपल्याला, त्याच्यामधले रेकॉर्ड हवेत म्हणून आपण बिटवीन फंक्शन आपण बिटवीन. आता ऍक्च्युली त्याच्यामध्ये डेटचा फॉर्मॅट बघा. कधी कधी डेटचा फॉर्मॅट इयर मंथ डेट असतो, कधी डेट मंथ इयर असतो, कधी मंथ इयर डेट काही असू शकतो. तर जो फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट आपण सिलेक्ट करू. 2018 कुठून जानेवारी 01 1 जानेवारी कुठपर्यंत अँड 2018 जानेवारी 1st 2nd 3rd 4th आय थिंक हा 7वा महिना जुलै 31st जस्ट एक्झिक्यूट. बघू शकता तुम्ही 57 रेकॉर्ड आलेत. तुम्ही इथे क्लिक करून पाहू शकता बघा. आपला फर्स्ट रेकॉर्ड होता 12 जानेवारी. मॅक्झिमम रेकॉर्ड ओके 24/7. येस का आपण 31 जुलै पर्यंत फिल्टर केले होते, त्याच्यामध्ये एवढे रेकॉर्ड आहेत 57. सो पुढच्या क्वेश्चन कडे जाऊ. जनरेट रिपोर्ट फॉर ऑल रेकॉर्ड्स फ्रॉम प्रोडक्ट whose price is greater than 2 and maximum quantity is greater than 2. आय थिंक हा टेबल तुम्हाला इथं बघा प्रोडक्ट टेबल मधला आहे हा डेटा. आपल्याला प्रोडक्ट टेबल यूज करायचा आहे. सिलेक्ट स्टार फ्रॉम प्रोडक्ट, रन करून चेक करा काय कंडिशन आहे फिल्टरची की प्राइस वेअर प्राइस इज ग्रेटर दॅन 2, याची प्राइस 2 पेक्षा मोठी आहे. आणि काय अँड ची कंडिशन आहे अँड मॅक्झिमम क्वांटिटी इज ग्रेटर दॅन 2. अगोदर चेक करून घ्या तुम्ही बघा. मिनिमम बघा 0.21 खूप रेकॉर्ड आहे जे 2 पेक्षा लहान आहेत. मॅक्झिमम मिनिमम क्वांटिटी पण बघा 1 वगैरे आहे. आपल्याला 2च्या वरचे हवे आहेत. आपण फिल्टर करू. आता आपल्याकडे 106 रेकॉर्ड आहेत. आपण हे रन केल्यानंतर बघा 64 रेकॉर्ड आले जे ज्याची प्राइस 2च्या वर आहे आणि मॅक्झिमम क्वांटिटी पण 2च्या वर आहे. येस. फोर्थ क्वेश्चन सिलेक्ट ऑल रेकॉर्ड्स फॉर ओनली बेक्ड गुड्स अँड स्नॅक्स कॅटेगरी. आता एकदा चेक करून घ्या. इथे तुमच्याकडे बघा शुगर, स्नॅक्स, बेक्ड गुड्स, बिव्हरेजेस खूप साऱ्या कॅटेगरी आहेत. आपल्याला फक्त 2 कॅटेगरी मध्ये रेकॉर्ड हवे आहेत. सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल वेअर कंडिशन कोणतं घ्यालो कॅटेगरी. वेअर सेंटेन्स वापरल्यानंतर तुम्ही कॉलमचं नाव सिलेक्ट करा. कॅटेगरी इन कंडिशन वापरायची कारण आपल्याला 2 मधला हवा आहे. बी इज बेक्ड गुड्स कॉमा स्नॅक्स. रन करा. 20 रेकॉर्ड्स आले तुम्ही चेक करू शकता. ओनली स्नॅक्स आणि बेक्ड गुड्स ह्याच्यामधलेच रेकॉर्ड आलेत. समजलं? मी एकदम सोप्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न करतो. कृपया पेशन्स ठेवा. कदाचित व्हिडिओ हा मोठा होऊ शकतो. आपण लास्टच्या क्वेश्चन कडे जाऊ. सिलेक्ट रेकॉर्ड फ्रॉम ट्रान्झॅक्शन डिटेल टेबल हू परचेस लेस दॅन 5 क्वांटिटी ऑफ प्रोडक्ट. तर ट्रान्झॅक्शन डिटेल मध्ये ट्रान्झॅक्शनचा रेकॉर्ड आहेत. तर तुम्हाला ऑलरेडी टेबलचं दिलेलेच आहे, त्यामुळे तुम्हाला तो टेबल सिलेक्ट करायचा आहे. डिटेल एकदा रेकॉर्ड चेक करा. ह्याच्यामध्ये 5000 रेकॉर्ड आहेत. काय आपली कंडिशन आहे फिल्टरची वेअर क्वांटिटी इज लेस दॅन 5. आपण मागच्या लेक्चर मध्ये ग्रेटर दॅन बघितलं जात, तर लेस दॅन विचारलंय. क्वांटिटी बघा आहेत 9, 7 वगैरे आहेत. रन करा. 2000 रेकॉर्ड आले ज्याची क्वांटिटी 5 पेक्षा लहान आहे. बघा 1 आणि 4 पर्यंत रेकॉर्ड आले. 5च्या आय थिंक हा 5 आपण घेतलंच नाही. इक्वल टू जर तुम्ही दिले इथं तर
तर 5 सुद्धा कन्सिडर करेल बघा. बघा वाढले रेकॉर्ड 2524 आले. समजलं? तर कृपया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.